नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बँक ऑफ या चॅनलवरती, जिथे तुम्हाला बँकिंग आणि इन्शुरन्स सारख्या एक्झामची संपूर्ण माहिती व स्टडी मटेरियल मिळेल. या व्हिडिओमध्ये आपण एका न्यूली जॉईन RRB क्लर्कची सॅलरी स्लिप डिस्कस करणार आहोत. सॅलरी स्लिप ही नोव्हेंबर महिन्याची असेल. या व्हिडिओच्या शेवटी मी सॅलरी स्लिपचा स्क्रीनशॉट अटॅच केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला आता सरळ सॅलरी ब्रेकडाऊनकडे जाऊया. सॅलरी स्लिपमधला सगळ्यात मेन कंपोनंट असतो बेसिक पे. या बेसिक पेवरच तुमचे सगळे अलाउन्सेस डिसाईड होतात. या सॅलरी स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता 26,730 रुपये बेसिक पे आहे. याच बेसिक पेवर आता बाकी सगळे अलाउन्सेस आपण कॅल्क्युलेट करूयात. डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. बेसिक पेच्या काही पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेला असतो डिअरनेस अलाउन्स कॅल्क्युलेट केल्यासाठी. या सॅलरी स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता 7,329 रुपये 76 पैसे एवढा डिअरनेस अलाउन्स मिळालेला आहे. HRA बद्दल बोलायचं झालं तर पोस्टिंग कुठे आहे त्यावर अवलंबून असतो. रुरलमध्ये 8%, सेमी अर्बनमध्ये 16% व अर्बनमध्ये 24% अशा प्रकारे HRA कॅल्क्युलेट केलेला असतो. या सॅलरी स्लिपमध्ये बघू शकता 3,052 रुपये 45 पैसे एवढा HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स मिळालेला आहे. त्यानंतर स्पेशल अलाउन्स येतात. स्पेशल अलाउन्स या सॅलरी स्लिपमध्ये आपण बघू शकता 7,083 रुपये 45 पैसे एवढा आहे. नंतर SPP जो की स्पेशल पे म्हणूनच कन्सिडर केला जातो, आपल्याला या सॅलरी स्लिपमध्ये 1970 रुपये बघायला मिळतो. त्यानंतर येतो कॅश अलाउन्स. बघा, जेव्हा एखादा क्लरिकल कॅडरवरचा कॅन्डिडेट कॅश हँडल करतो तेव्हा त्याला कॅश हँडलिंग अलाउन्स मिळत असतो. या सॅलरी स्लिपमध्ये आपण बघू शकता 1,080 रुपये एवढा कॅश अलाउन्स मिळालेला आहे. नंतर बघा, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि DA ऑन स्पेशल अलाउन्ससुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. वरील बेसिक पे आणि सगळे अलाउन्सेस जर आपण ॲड केले तर आपल्याला ग्रॉस सॅलरी मिळते. या सॅलरी स्लिपमध्ये आपण बघू शकता ग्रॉस सॅलरी 49,790 रुपये आणि 73 पैसे बघायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे येतो डिडक्शन्स. बेसिक पे आणि डिअरनेस अलाउन्स याचे काही पर्सेंटेज NPS डिडक्ट होण्यासाठी कॅल्क्युलेट केले जाते. या सॅलरी स्लिपमध्ये तुम्ही बघू शकता 3,691 रुपये एवढा NPS डिडक्शन झालेला आहे. यानंतर प्रोफेशनल टॅक्स येतो, याच्यामध्ये 200 रुपये डिडक्शन आपल्याला इथे बघायला मिळतो. नंतर तुम्ही युनियन जॉईन करता, जेव्हा तुम्ही बँकमध्ये जॉईन होता ती युनियनची सबस्क्रिप्शन फी याच्यातून डिडक्शन झालेली आपल्याला दिसत येते. हे सर्व डिडक्शन्स तुमच्या ग्रॉस सॅलरीमधून मायनस होतात व तुमच्या हाती जी सॅलरी उरते त्याला नेट सॅलरी आपण म्हणतो. इथं बघितलं तर सर्व डिडक्शन जर आपण कॅल्क्युलेट केले तर 3,981 एवढे आपल्याला डिडक्शन्स बघायला मिळतात. आता सगळे डिडक्शन जर आपण ग्रॉस सॅलरीमधून वजा केले तर आपल्याला नेट सॅलरी म्हणजे इन हँड सॅलरी मिळते. जर इथे आपण बघू शकता इन हँड सॅलरी 45,809 रुपये आणि 73 पैसे आहे. ही सॅलरी नक्कीच आपण कमी तर बिलकुल नाही म्हणू शकत. समोर तुम्हाला सॅलरी स्लिपचा पूर्ण एक स्क्रीनशॉट मी अटॅच केलेला आहे.